नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला 1 कोटी रुपये आर्थिक सहाय्य देऊन परिवारातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी शासकीय नोकरी समाविष्ट करून घेण्यात यावे व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये मदत व एका व्यक्तीस शासकीय नोकरी समाविष्ट करून घेण्यात यावे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत जखमी झालेल्या भीम अनुयायांना तातडीने 25 लाखाची मदत द्यावी व संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. मातंग समाजातील युवक सूरज जाधव यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व संतोष पाईकराव यांच्या मारेकऱ्यांना अटक करून कडक कारवाई करण्यात यावी. या व अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आक्रोश मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीसह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जे 11 डिसेंबरला जे कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं त्यामध्ये मृत्यू पावलेले सोमनाथ सूर्यवंशी व खोटे गुन्हे दाखल करून लोकनेते विजय वाकोडे ते हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा पण मृत्यू झालेला आहे. या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढण्यात आला होता की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा, लोकनेते विजय वाकोडेंना न्याय मिळावा, सूरज जाधव यांना न्याय मिळावा, काल झालेला ताजा मर्डर संतोष पाईकराव यांना न्याय मिळावा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज मोर्चा काढण्यात आलेला आहे. आणि या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली आहे की सोमनाथ सूर्यवंशीचे जे मारेकरी आहेत त्यांना 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा. संविधानाचा अपमान केला म्हणून त्याच्यामध्ये हे जर अपमान झाला नसता तर हे 2 जीव गेले नसते, सोमनाथ गेला नसता, विजय बाबा वाकोडे गेले नसते. आज संविधानाचा अपमान केलाय तर त्याला किती तयारीत ठेवल्या, त्याला किती रक्षण करलाल्यात. निरपराध सोमनाथाला मारले आणि वाकोडे बाबाला पण ह्यांच्या प्रेशरनं आणि ह्यांच्या त्रासानंच वाकोडे बाबा पण मेल्यात. ह्या दोघांना न्याय भेटलाच पाहिजे आणि न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही, गप्प बसणार नाही. माझं कलेक्टरच्या ऑफिस पुढं माझा जीव जर गेला तर परवा नाही. ते कसं माझ्या सोमनाथाचा जीव घेतला तसं माझा जीव गेला तर परवा नाही. मला न्याय घेतल्याशिवाय राहणारच नाही. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.